नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नंबर सिरीज हा टॉपिक बघणार आहेत. तर नंबर सिरीज मधला प्रश्न क्रमांक 6 हा आपला चालू आहे. तर बघा, या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 6 काय आहे, कशा पद्धतीने सोडवायचा, तर बघा 5, 10, 17, 26, 37, 50, 65 आणि 82 आणि इथं प्रश्नचिन्ह आहे. इथं आपल्याला या ठिकाणी उत्तर काढायचंय. मग नेमकं उत्तर काय असेल, तर 5 म्हटल्याच्या नंतर काय येईल तुमच्या लक्षात नाही. तर या ठिकाणी 5 म्हटल्याच्या नंतर तर कुठला तरी वर्ग आहे आणि प्लस 1 आहे. इथं कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे. कुठल्या तरी म्हणल्यापेक्षा आपण सरळ सांगू, या ठिकाणी 2 चा वर्ग अधिक 1, पुढच्या संख्येतनी 3 चा वर्ग अधिक 1, इथं 4 चा वर्ग अधिक 1, 26 म्हटल्याच्या नंतर 5 चा वर्ग अधिक 1, त्यानंतर 37 म्हटलं तर 6 चा वर्ग अधिक 1, त्याच्यानंतर 50 म्हटलं तर 7 चा वर्ग अधिक 1, त्यानंतर इथं 8 चा वर्ग अधिक 1, त्यानंतर इथं 9 चा वर्ग अधिक 1. जर याप्रमाणे आपण जर पाहत गेलो तर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता निश्चितच पुढची कोणती संख्या येणार आहे? 10. म्हणजे या ठिकाणी काय येईल, तर मग 10 चा वर्ग येईल अधिक काय येईल, तर 1. 10 चा वर्ग किती आहे? 100 आणि 100 आणि 1 101. म्हणजे आपल्याला उत्तर हवं 101. तर या ठिकाणी उत्तर कुठे 101, तर त्या ठिकाणी पहा बी, पर्याय बी मध्ये आपलं 101 उत्तर आहे. मग हे काय आहे, तर या ठिकाणी यांचा वर्ग अधिक 1, पण कशा येतात? क्रमवार नैसर्गिक संख्या. अलग लक्षात. तर ह्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. बघा, ठीक आहे. चला, या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी आता यात बघणार आहेत. प्रश्न क्रमांक 7 पुढचा प्रश्न काय आहे, तर पहा पुढचा प्रश्न काय दिला तुम्हाला, तर 3, 8, 15, 24, 35, 48, 63. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर 3 म्हटल्याच्या नंतर आपल्या काय लक्षात येईल की बघा हे 3 जे तर 2 चा वर्ग आणि वजा 1 झाला, 2 चा वर्ग वजा 1 झाला. पुढे 8 चा जर विचार केला तर 3 चा वर्ग वजा 1, म्हणजे या ठिकाणी पाहू आपण तर 2 चा वर्ग वजा 1 झाला. 8 जे आहेत 8, तर हे 3 चा वर्ग आणि वजा 1 हे म्हणजे 3 चा वर्ग 9 वजा 1 8. त्याच्यानंतर हे जे आहेत 4 चा वर्ग वजा 1 म्हणजे 4 चा वर्ग 16 आणि 16 मधून गेला की 15. पुढे जर 24 चा जर विचार केला आपण तर 5 चा वर्ग वजा 1 म्हणजे 5 चा वर्ग 25 वजा 1 बरोबर 24 मिळतात आपल्याला. इथं जर पाहिलं आपण तर 6 चा वर्ग वजा तर या ठिकाणी बघा 6 चा वर्ग वजा 1, इथं 48 जर बघितले आपण तर 7 चा वर्ग आहे आणि वजा 1 आहे. 63 जे येतं हे 8 चा वर्ग आहे आणि वजा 1 आहे. ओके, मग आता आपल्याला पुढं काय येईल या ठिकाणी पहा. तुम्हाला असं इथं प्रश्नचिन्ह दिलं नाही. परीक्षेत कधी कधी असं सुद्धा येऊ शकते की काय येईल, किंवा पुढील संख्या मालिकेत पर्यायापैकी कोणती संख्या योग्य बसेल, किंवा
पुढील संख्या मालिकेशी खालील पर्याय कोणता पर्याय योग्य जुळेल. ओके, तर बघा आपल्याला या ठिकाणी काढायचं, इथं प्रश्नचिन्ह आहे. मग 2 3 4 5 6 7 8, मग इथं काय आहे 9चा वर्ग आणि वजा किती होणार आहे, वजा 1 होणार आहे. बरोबर आहे. मग 9चा वर्ग किती आहे 81 आणि 81 मधून 1 गेले की 80. पर्याय 2. पर्याय 2 आलं लक्षात. ओके, चला आपण पुढचा प्रश्न बघू. काय प्रश्न पहा. क्या हुआ? हा ठीक आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. प्रश्न क्रमांक 8. ओके, बघा प्रश्न क्रमांक 8 काय दिला. मी थोडासा झूम करतो, अजून तुम्हाला क्लिअर त्या ठिकाणी व्हिडिओ मध्ये दिसेल. ओके, बघा तर या ठिकाणी जे प्रश्न दिलेले आहेत, तर 2, 6, 12, 20, 30, 42, 56, 72, 90. तर आपल्याला या ठिकाणी काढायचे, म्हणजे या ठिकाणी काय आहे प्रश्नार्थ चिन्ह इथली संख्या काढायची. ओके, तर बघा या ठिकाणी जर विचार केला तर 2 कसे कसे येऊ शकतात आपण विचार करू. तर या ठिकाणी पहा, आपण 1चा वर्ग आणि त्यातनी जर 1 मिळवला तर त्या ठिकाणी 2 होतील, किंवा 2चा वर्ग वजा 2 केले तरी 2 मिळतील. आपण याचा पहिला विचार करून पाहू, नंतर ते जर नाही बसला तर आपण दुसरा विचार करू. मग 1चा वर्ग अधिक 1, इथं 2चा वर्ग अधिक 2, 2चा वर्ग 4 अधिक 2 बरोबर 6 येतात. त्याच्यानंतर इथं 3चा वर्ग अधिक 3, त्याच्यानंतर इथं 4चा वर्ग अधिक 4, 4चा वर्ग 16 अधिक 4 बरोबर किती होतं 20. त्यानंतर इथं 5चा वर्ग अधिक 5, त्यानंतर 6चा वर्ग अधिक 6, 7चा वर्ग अधिक 7, 8चा वर्ग अधिक 8, 9चा वर्ग अधिक 9. आता लक्षात घ्या, पहा 1चा वर्ग 1 अधिक 1 2 भेटतात, 2चा वर्ग 4 आणि 4 आणि 2 6 9, त्याच्यानंतर 3चा वर्ग 9 अधिक 3 किती होतं 12, त्याच्यानंतर 4चा वर्ग 16 आणि 16 अधिक 4 किती होतं 20, त्यानंतर 5चा वर्ग 25, 25 अधिक 5 जर केले आपण तर किती येतील, तर त्या ठिकाणी 20. आलं लक्षात नाही 20. त्यानंतर 6चा वर्ग 36 आणि 36 मध्ये जर 6 मिळवले तर तुम्हाला 42 मिळतील. त्यानंतर 7चा वर्ग 49 अधिक 7 केलं तर तुम्हाला 56 मिळतील. त्याचप्रमाणे असं जर आपण कंटिन्यू करत गेलं तर त्या ठिकाणी 9. आता पहा आपण 1 2 3 4 5 6 7 8 9, निश्चित पुढची आपली कोणती संख्या राहील 10. आणि आपल्याला काय करावं लागेल, या 10चा वर्ग अधिक किती मिळवायचे आपल्याला 10. 10चा वर्ग अधिक 10 जर आपण या ठिकाणी मिळवले तर किती होतील आपल्याला, तर 100 अधिक 10 किती होतील, तर 110. मग या ठिकाणी सूत्र कोणतं लागू लागलं, तर या काय आता मी या ठिकाणी देतो सूत्र बघा. तर क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या, परंतु कशा, तर यांचाच वर्ग आहे काय, यांचा वर्ग आणि अधिक त्यातनी n मिळवले तर. कळालं का, ज्या संख्येचा वर्ग केला तीच संख्या त्याच्यामध्ये या ठिकाणी मिळवलेली आहे. म्हणून आपलं सूत्र झालं क्रमवार नैसर्गिक संख्या येतात यांचा वर्ग आहे आणि अधिक n आहे. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी सोडवलेला आहे. आता या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न काय बघा 5.
मग 5 म्हटल्याच्या नंतर तुमच्या काय लक्षात येईल? 5 म्हणजे काय? तर 5 कसे आहेत ते पाहू आपण. तर वर्गाच्या संख्येत जवळ आहे तर काय? तर 4. 2चा वर्ग 4. मग 2चा वर्ग अधिक 1 आहे, बरोबर आहे. इथं 17 म्हटल्यानंतर 4चा वर्ग, इथं अधिक 1 आहे. त्यानंतर इथं 37 म्हणजे 6चा वर्ग अधिक 1 आहे. इथं 65 जर म्हटलं तर 8चा वर्ग अधिक 1 आहे, म्हणजे 8 8 64 आणि 1 65. त्याच्यानंतर ही जी संख्या आहे ती 10चा वर्ग अधिक 1 आहे. पुढची जर संख्या पाहिली आपण तर 12चा वर्ग अधिक 1. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काढले. मग 10चा वर्ग अधिक 1. मग आता जर आपण पाहिलं तर आता कसं येईल ते पाहू आपण पहिल्यांदा. 2 4 6 8 10 12. त्याच्यानंतर काय आले तर 14 आणि 14चा वर्ग अधिक 1. आता 14चा वर्ग कसा काढायचा? तर 14चा वर्ग जवळपास सगळ्याला पाठाचे. मग 14चा वर्ग हे 256. सॉरी, 14चा वर्ग 196 आणि अधिक किती मिळत आपल्याला? 1. म्हणजे किती जायचा? तर 196 आणि 197. 196 पर्याय पण ते आपलं उत्तर नाहीये. तर काय आपल्याला अधिक 1 मिळवायचा म्हणजे 197 आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. मग या ठिकाणी सूत्र काय होईल? मी सूत्र या ठिकाणी खाली लिहितो. तर पहा, क्रमवार समसंख्या येत्या. कशा येतात? क्रमवार समसंख्या येतात आणि सूत्र काय होईल? तर या ठिकाणी यांचा वर्ग आणि अधिक 1. पण कशा आहेत त्या? कशा येतात? तर क्रमवार कशा येतात? समसंख्या येतात. समसंख्येचा त्या ठिकाणी वर्ग आहे. चला ठीक आहे, या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 9. ओके, तर पहा, दहा. प्रश्न क्रमांक 10 मध्ये बघा. तर 3, 15, 35, 63, 99, 143. ठीक आहे, वर्ग संख्येच्या जवळ वाटा. मग वर्ग संख्ये जवळ म्हटल्याच्या नंतर काय येईल? तर बघा, या ठिकाणी 3 जर म्हटलं तर 2चा वर्ग वजा 1. इथे जर म्हटलं आपण तर 4चा वर्ग वजा 1. 35, 6चा वर्ग वजा 1. 63, तर इथं 8चा वर्ग वजा 1. त्यानंतर 9चा, सॉरी 9चा नाही, तर 10चा वर्ग वजा 1. इथं जर पाहिलं आपण तर 143 म्हटल्यानंतर 12चा वर्ग, तर 12चा वर्ग वजा 1. अशा पद्धतीने आपलं आलं. आता पुढं काय येणार? इथं काय नाही. तर बघा, 2 4 6 8 10 12. पुढे येणार आहेत 14 आणि 14चा वर्ग वजा 1. आता 14चा वर्ग किती असतो? तर 14चा वर्ग हे 196 आणि वजा 1 करायचे. मग उत्तर किती येईल आपलं? 195. 195 आहे का? पर्याय क्रमांक ए. आता ह्या काय आता? तर ह्या सुद्धा काय आता? क्रमवार सम संख्या. पण काय? तर यांचा वर्ग आहे आणि वजा 1. अशा पद्धतीने हे आपण काढलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10 आला लक्षात? सगळ्या कळाला? अडचण नाही काही? ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न.
या ठिकाणी तुमच्यासाठी आता या ठिकाणी पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 11 काय आहे तुमच्यासाठी मी घेऊन आलो. चला, जर उत्तर तुम्हाला आलं पटकन तर कमेंट करून पटकन सांगा. प्रश्न क्रमांक 11. ओके, व्यवस्थित दिसायला सगळ्याला. थोडासा झूम करतो. ओके, बघा थोडासा लहान करतो. दिसते आला? ओके, चला. तर पहा या ठिकाणी 6 नंबरचा म्हणजे सॉरी 11 नंबरचा, तर या ठिकाणी काय आहे 6. आता 6 मिळतील कसे आपल्याला? जर या ठिकाणी 2चा वर्ग आणि प्लस 2 केले तरी आपल्याला 6 मिळतात. ठीक आहे, पाहू आपण. 2चा वर्ग अधिक 2, इथं 4चा वर्ग अधिक 4, इथं 6चा वर्ग अधिक 6 म्हणजे 42. पहा 2चा वर्ग अधिक 2 म्हणल्यावर 6, 4चा वर्ग 16, 16 आणि 4 20, 6चा वर्ग 36 आणि 36 आणि 6 42. आता इथे येईल 8, 8चा वर्ग आणि अधिक 8 जर मिळवले तर 8चा वर्ग अधिक 8 जर केलं तर या ठिकाणी आपल्याला काय मिळतील? 72 मिळतील. पुढं 10चा वर्ग अधिक जर 10 केले तर आपल्याला 110 मिळतील. पुढं 10च्या नंतर किती येतील तर 12, आणि 12चा वर्ग अधिक जर आपण या ठिकाणी 12 केले तर आपल्याला मिळतील 156. ओके, मग आता पुढची संख्या काय येईल? 2, 4, 6, 8, 10, 12. पुढची संख्या निश्चित आपली काय येईल? 14. का बरं? तर ह्या काय आता क्रमवार समसंख्या येतात. कशा येतात संख्या? सम, क्रमवार समसंख्या आहेत. मग या ठिकाणी काय लागलं तर क्रमवार समसंख्या तर येतात, तर पण यांचा वर्ग अधिक त्यातनी काय मिळवला आपण? यनच मिळवला. आणि क्रमवार समसंख्या हे पण लक्षात ठेवा. तर ठीक आहे, आता आपल्याला 14चा वर्ग काढायचा आहे. मग 14चा वर्ग किती आहे? तर या ठिकाणी 14चा वर्ग हे 196. 14चा वर्ग 196. अधिक किती मिळवायचा? यनच मिळवायचा, म्हणजे 14चा वर्ग केला आणि 14च मिळवायचे. मग 14च मिळवले आपण. 6 आणि 4 10शी 0, हातचाला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11शी 1, हातचाला 1, 1 आणि 1 2, 210. कुठे पर्याय 210? तर पर्याय क्रमांक बी 210. अशा पद्धतीने आपलं 11 नंबरच्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 12 पाहणार आहे. तर बघा,